नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। मी मझर अनवर पेचकर, आपला वॉर्ड 2 नंबर या वॉर्डातनं मला उमेदवारी भेटली आहे। पहिले तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी कुठला राजकीय व्यक्ती नाही आणि कुठला मोठा माणूस नाही। आम्ही सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात असणारे घराण्यातलं आम्ही आहोत। तसंच मला काही क्षेत्रात आपल्या वॉर्डात जे काही रखडलेले प्रोजेक्ट वगैरे भरपूर काय कामं आहेत, ज्या कामासाठी डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, त्यासाठी मला असं संधी आली आपल्या शिवसेना ठाकरे गटातनं। मशाल हे आपलं चिन्ह आहे, या गटातनं मला संधी आली। त्या संधीचं मी चान्स घेतलं आणि मी फॉर्म भरून मी लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे। अजूनपर्यंत पोहोचलो नाही, पण 100% पूर्णपणे मी पोहोचेन आणि मला चांगला पॉझिटिव्ह रिप्लाय। समोर जे उमेदवार आहेत कसं पाहतोस त्यांच्याकडे? पहिले तर हे सांगू की जे माझे समोर उमेदवार कोण आहेत, काय आहेत ते मला तर माहित नाही। मला एवढंच माहित आहे की मी आहे, मझर पेचकर आहे, माझे पार्टी शिवसेना ठाकरे गट आहे, मशाल हे माझं चिन्ह आहे, एवढंच मला फक्त माहित आहे। आणि मी लोकांसाठी झुंजणार, लोकांसाठी काम करणार, हेच माझा हेतू आहे। विजन काय तुझं? विजन बघायला गेलं तर मी पहिले तर युवा आहे, युवाच्या हिशोबाने माझे जे काम करायची पद्धत आहे ती थोडी काही लोकांना वेगळं वाटेल, पण इकडे भरपूर मला तुम्हाला सांगू इच्छितो की बोरकोर रोड हे स्थापन केले माझे आजोबांना। आजोबांचं नाव शरीफ महमूद पेचकर, तसेच राहायची सोयी त्यांनी केली। तसेच माझे वडील अनवर शरीफ पेचकर यांना शैक्षणिक क्षेत्रात हे इन्स्टिट्यूट ओपन केलं, इकरा इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून नाव आहे। तसंच माझा मोठा भाऊ ऍडव्होकेट ओवेस पेचकर हा उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो। मुंबई गोवा हायवेचं जे प्रकरण त्यांना PI फाईल केली होती, ते रस्ते पण झाले, ते त्याच्यामुळे झालंय। तसंच कब्रस्तान डेव्हलप केलंय, कब्रस्तानमध्ये गुसलखाना, कोविडमध्ये आमच्याकडे रोहामधनं दफनविधीसाठी यायचे, गुसल करायला यायचे। आमचे गोलकोटचे मुलांनी, खास करके आमचे गोलकोटच्या मुलांना ते एवढी हिंमत दाखवली आणि पोरांसाठी, लोकांसाठी जे झुजले आणि काम केलं न घाबरता कोविडसाठी, ते पोरांचा पण खूप मी आभार आहे। आणि त्या पोरांना भरपूर काही कामं केली आहेत आणि असे भरपूर काही रिझर्वेशनचे कामं आहेत, रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत, अंडरग्राउंड गटर नाही आहेत, मेन रोड आहे, मेन रोडचा सुद्धा डबल दोन्ही साइड मध्ये गटर नाहीत। एक साइड तुम्ही बघा पालोजी बाग ते सिटी बाजार स्वामिल पर्यंत पटेलांची, तिथपर्यंत तर गटरच नाही एक साइडला। असे भरपूर काही गार्डन आहेत आणि भरपूर काही विषय आहेत जे मी जिंकून आल्यावर पुरे एक मार्गी लावेल। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये किती मतदार आहेत आणि आपल्याला प्रचाराला गेल्यानंतर मतदारांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे? आपल्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 2649 मतदार आहेत। त्याच्यातलं मी काही लोकांपर्यंत पोहोचलोय, अजूनपर्यंत मी पूर्ण लोकांपर्यंत मी पोहोचू शकलो नाही, कारण हे अचानक झाल्यामुळे, अचानक मला संधी भेटल्यामुळे मी पोहोचू शकलो नाही, पण थोडेफार दिवस आहेत आणि मी पोहोचेन सुद्धा। तर लोकांचा मला भरपूरपणे चांगलं पॉझिटिव्ह रिप्लाय येत आहे। आणि मशाल ह्या चिन्हासाठी तर आमचे स्थानिक लोक जे आहेत आणि सामाजिक लोक आहेत त्यांचं तर भरपूर प्रोत्साहन दिसत आहे आणि सपोर्ट दिसत आहे। मतदारांना काय आवाहन करू इच्छितोस? मतदारांना आवाहन करू इच्छितो की बघा, सिंपल सोफिस्टिकेटेड लोक हे आणि युवा हे पॉलिटिक्समध्ये येणं थोडं गरजेचं आहे। आणि पॉलिटिक्समध्ये आलोय सुद्धा, हे मला संधी भेटली म्हणून मी आलोय, ते पण माझ्या वॉर्डासाठी मी इंटरेस्ट घेतले, जे कामं आहेत ते कामासाठी। आणि मला चांगल्यापणे माहित आहे की जे माझे मतदारसंघाचे लोक आहेत ते मला भरपूर मतानं मला वन साइड निवडून देतील।